माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की हा गुढीपाडव्याचा सण आपण घरात बसून साजरा करू शकतो, कारण आता बाहेर काय चाललेलं हे तुम्हाला माहीतच आहे। तर तुम्ही घरात बसून काहीतरी गोड पदार्थ करा आणि देवाला नैवेद्य मांडून विनंती करा की हा आमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटाचं आनंदाचं जाऊ दे, हीच मी देवाचरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्योत्स्ना चांदी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा। नमस्कार, मी वर्षवरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे। पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे। गुढीपाडवा म्हणजे आपलं सर्वांचं नवीन वर्ष। आज मी नवीन वर्षाच्या निमित्ताने घाऱ्या बनवून दाखवणार आहे। आम्ही त्याला घाऱ्या म्हणतो, दुसरे लोक त्याला मालपावा म्हणतात। घाऱ्या म्हणजेच आम्ही देवाजवळ नैवेद्य दाखवतो। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। आहे ही अर्धी वाटी घेतलेली आहे। हा रवा आहे, ही फुल वाटी नाही घेतली, जरा कमी वाटी घेतलेली आहे। आणि एलची पावडर आहे, हा मी घरी करून घेतलेला आहे। हे 2 चमच घेतलेले आहे मी। हे पाव किलो रवा घेतलेला आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि जराशे तीळ घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। हे तेल आहे आणि हे पाणी घ्यायचं आहे। हे आधी मला पीठ मळून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी हे पीठ याच्यामध्ये ओतते। हे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जरासं मी तेल टाकते, कारण जरा हे मळायला तेल घ्यायचं, मग चांगलं घारी बनवायला येते। याच्यामध्ये आता मी बेसन ओतते, हे सगळे मिक्स करून घेते आणि चांगलं याला मळून घेते मी। चांगलं मळलं की घारी पण बनवायला छान येते आणि फुगते पण ती। ह्या बेसन मैद्यामध्ये हे मिसळून घेतलेलं आहे। हे चांगलं असं मळून घ्यायचं तेलामध्ये। जितकं आपण मळून घेणार ना असं, तितकं घारी फुगायला चांगली फुगते, फुलते पण चांगली, खायला पण चांगली लागते। आता याच्यामध्ये मी रवा ओतते। याच्यामध्ये आपण रवा घातला ना की चांगली क्रिस्पी पणा येतो याच्यामध्ये आणि खायला पण चांगले लागतं। जेवढं आपण असं मस्तून घेऊ ना तेवढं याच्यामध्ये चांगलं मुरलं तेल सगळं हे मुरलं ना चांगलं, घारी चांगली फुलफुलीत येते। मीठ टाकते मी आता याच्यामध्ये। हे 3 चमचे मोठे घेतलेले आहेत मी। हे टाकलं ना की याला एकासारखा स्वाद पण येतो आणि सॉफ्ट एकदम, खायला पण चांगली लागते घारी। याला पण चांगलं मळून घ्यायचं याच्यामध्ये पिठामध्ये। या घाऱ्या म्हणजे आमचे कोळी लोक, आमचं लग्न असतं ना, लग्नामध्ये आम्हाला या घाऱ्या बनवायला लागतात। या घाऱ्यांचा नैवेद्य आमच्या कुलदेवीला आम्ही मानतो। कुलदैवत असतं ना आमचा, त्या कुलदेवतेला आम्ही याचा नैवेद्य मानतो। या घारीचं खूप महत्त्व आहे आमच्या कोळी लोकांच्या लग्नामध्ये। या घारीचा खूप मोठा मान असतो। ही लग्नामध्ये आम्हाला करायलाच लागतात। ही अर्धी वाटी मी तीळ टाकते याच्यामध्ये आणि वाटलेली इलायची ही पण टाकते मी याच्यामध्ये। 2 चमच घेतलेले आहेत मी। आम्ही विलायची कशी घरामध्ये मिक्सरमध्ये वाटून मी भरून ठेवते। आता ही मी साखर टाकते। आपण पाव किलो साखरेला ना, पाव किलो पण तुम्हाला जास्त साखर पाहिजे असेल तर तुम्ही पाव किलोला पाव किलो पण टाकू शकता, किंवा 100 ग्रॅम कमी पाहिजे तर 100 ग्रॅम किंवा 150 ग्रॅम अशी पण टाकू शकता। आम्ही जेव्हा लग्नामध्ये घाऱ्या बनवतो ना तर 10 किलोच्या घाऱ्या केल्या तर 10 किलो आम्ही साखर टाकतो त्याच्यामध्ये। एवढ्या गोड असतात आमच्या घाऱ्या। आता मी पाव किलोच घेतलं मैद्याचं पीठ, पण त्याच्यामध्ये 200 ग्रॅम साखर घेतली
तुम्हाला जास्ती वाटत असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता. साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी पाहिजे, गोड कमी पाहिजे तर कमी पण टाकू शकता, तरी पण ती खायला चवदार लागेल. आता ही मी थोडीशी साखर ठेवते, मला जास्त साखर वाटते म्हणून मी ही 200 ग्रामातली थोडीशी ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ओतते. हे पहिलं एक अर्धा ग्लास ओतते, कारण जास्त याला पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही करायचं. आम्ही याला घाऱ्या म्हणतो, कोणी कोणी गोरवाडी म्हणतात, कोणी मालपावा म्हणतात. प्रत्येकाची बोलायची सांगायची पद्धत वेगळी असते. अजून मी पाणी टाकते. पाच 10 मिनिटं मळून घ्यायचं आणि मळून झाले ना की परत 5-10 मिनिटं जरा ठेवायचं आणि मग त्याचे वडे बनवायचे, घाऱ्या बनवायच्या. कारण तशा लवकर बनवल्या ना तर मग त्या चपट्या होतात, चिकटतील आणि फुलणार सुद्धा नाही. म्हणून हे पीठ जरा 5-10 मिनिटं ठेवायचं मळून. अजून जरासं मी पाणी टाकते, कारण जरासं पातळ पाहिजे, जास्त घट्ट नाही पाहिजे. मग ते घट्ट झाले ना तर आतलं पीठ मग शिजत नाही. जितकं याला मळणार ना तेवढं चांगलं असतं. मग ती घारी फुलते एकदम आणि खायला पण चवदार लागते, केकासारखी लागते, सॉफ्ट एकदम. हे 5-10 मिनिटासाठी मी जरा असंच ठेवते, मग नंतर आपण याचे वडे करायचे. आता मी गॅस लावून घेते. हा गॅसवर तवा ठेवते, याच्यामध्ये मी तेल ओतते. अजून एक वाटी मी याच्यामध्ये तेल ओतते. जेवढं आपण तेल टाकणार ना मग ते खाली चिकट नाही म्हणून जास्त तेल टाकायचं. हे पीठ आता तयार झालेले आहे. मी घाऱ्या बनवते. आधी तेल गरम होऊ दे. मी तेल गरम झालं की बघते. अजून जरासं तेल गरम होऊ दे म्हणजे ती घारी वर येणार. हाताने घालायच्या झाल्या ना तर अशा टाकायच्या. हाताने टाकायच्या झाल्या ना तर अशी टाकायची. असं हातात घ्यायचं पीठ आणि असं दाबून अशी सोडायची. एका बाजूने झाली ना अशी लाल झाली की पलटी मारायची. ही फास्ट गॅस करून मी ठेवलेला आहे. जास्त स्लो नाही ठेवायचा आणि जास्त फास्ट पण नाही करायचा, मीडियम गॅसवर ठेवायचा. आता हे कोणाला हाताने घालता येत नसतील ना तर एक दुसरी पद्धत मी दाखवते, डावीने कशा घालायच्या त्या. आता या चांगल्या झालेल्या आहेत लालसर. मी काढून घेते. तुम्हाला कोणाला हाताने जमत नाही ना, मी असं डावीने टाकायचं. ही पळी घ्यायची अशी आणि ह्याने अशा टाकायच्या. आम्हाला ती नेहमी हाताने टाकायची सवय आहे म्हणून. कोणाला नाही जमले ना तर मग अशा टाकायच्या. छोटी साईज मोठी साईज पाहिजे असेल जास्त घ्यायची, छोट्या पाहिजे तर अजून कमी पीठ घ्यायचं.
घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्कीच कळवा.